मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटवरून प्रवास केलाय। पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर शिंदेंनी सुद्धा इलेक्ट्रिक कारने प्रवास केला। तर मंत्री नितेश राणे यांनी शासकीय बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसमधून पालखी मार्गाची पाहणी केली। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस थेट दुचाकीवरून विधान भवनात पोहोचले। फडणवीसांनी बुलेटचं सारथ्य केलं। बुलेटवर फडणवीसांच्या पाठीमागे आशिष शेलार होते। विधान भवनातल्या कार्यक्रमानंतर फडणवीस मंत्रालयातल्या कॅबिनेट बैठकीसाठीही बुलेटवरूनच गेले। प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिंबॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। तर उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारने विधान भवनात पोहोचले। पेट्रोल डिझेलच्या ऐवजी ईव्ही कार वापरणे मी कालपासून सुरू केलेला आहे। त्याचबरोबर सुरक्षा विषयक जेवढ्या आवश्यक गाड्या आहेत तेवढ्या ताफ्यामध्ये आहेत, बाकी गाड्या कमी झालेल्या आहेत। त्यामुळे डिझेल पेट्रोलची बचत करणं हे प्रधानमंत्री महोदयांनी देशहिताचं राष्ट्रहिताचा जो निर्णय घेतलेला आहे, यांनी जो अपील केलेला आहे, आवाहन केलेलं आहे, त्याला देशातल्या सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे। शिंदे यांनी प्रवासासाठी MG विंडसर ही इलेक्ट्रिक गाडी वापरली। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसमधून पालखी मार्गाची पाहणी केली। प्रधानमंत्र्यांचे आवाहन केलं ते देशहिताकरता आहे आणि त्यामध्ये विशेषतः पेट्रोल डिझेल आपण 87% इम्पोर्ट करतो आणि आता या विशेषतः अमेरिका इराण युद्धानंतर काय स्थिती आहे ती लक्षात घेता आपल्या सगळ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून त्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा। नितेश राणे यांनी सुवर्णगड या बंगल्यावरून विधान भवनापर्यंत पायी प्रवास केला। आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण आज सकाळीच विधानसभेपर्यंत प्रवास टू व्हीलर बाईकनी केलेला आहे। आम्ही आमच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केलेल्या आहेत आणि म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकाने हे कुठलंही पक्षीय राजकारण न आणता, हे कुठलाही पक्षाचा विषय नाही आहे, आदरणीय पंतप्रधानांनी देशाचे पंतप्रधान म्हणून केलेलं आवाहन आहे, म्हणून प्रत्येक नागरिकांनी ते पाळलं पाहिजे।